नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संध्याकाळच्या वेळी वातावरणात एखादा उग्र असा फुलांचा गंध येत असेल तर नक्कीच तुमच्या आसपास सप्तपर्णीचे झाड असणार आहे। वर्षभर सदाहरित असणारा हा वृक्ष याच्या 7 संयुक्त पानांच्या रचनेमुळे ओळखणं अवघड नाही। वर्षभर हिरवागार राहणारा आणि छान सावली देणारा हा वृक्ष त्याचे औषधी उपयोग आणि गुणधर्म यापेक्षा गैरसमजामुळेच जास्त चर्चेत राहिला आहे। हे गैरसमज त्याच्या अस्तित्वापासून, म्हणजेच तो देशी की विदेशी इथपासून ते खरंच याचे काही औषधी उपयोग आहेत का इथपर्यंत जनमानसात पसरले आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सप्तपर्णीबद्दलचे समज, गैरसमज, औषधी उपयोग आणि इतर माहिती याबद्दल बोलूया। या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती, पहिल्यांदा याची साहित्यिक ओळख करून घेऊ। मराठी सातवीन, संस्कृत सप्तपर्णी, सप्तपर्ण तसेच छतीम, सैतान अशी इतर भाषिक नावे आहेत। ब्लॅकपोर्ड टी, इंडियन डेव्हिल ट्री, मिल्कवूड पाईन ट्री, वाईस चेसवूड ही इंग्रजी नावे, तर अल्स्टोनिया स्कॉलरिस हे त्याचं शास्त्रीय नाव आहे। सप्तपर्णीच्या लाकडाचा उपयोग पेन्सिल आणि पूर्वी शाळेत वापरल्या जाणाऱ्या पाटीचे काठ बनवायला करत असत। त्यातून अनेक स्कॉलर तयार झाले, त्यामुळेच याचं नाव स्कॉलरिस असं पडलं असावं। त्या संबंधानेच या झाडाला ब्लॅकबोर्ड ट्री असंही म्हटलं जातं। सप्तपर्णी शरद ऋतूत फुलते। कोजागिरीचे चांदणे आणि सप्तपर्णीचा सुगंध या दोन्ही गोष्टी शरद ऋतूशी निगडीत आहेत। सप्तपर्णीच्या फुलांना दिवसा सुगंध येत नाही, पण संध्याकाळच्या वेळी मात्र असा घमघमाट सुटायला लागतो की बस। हिरव्या पानातून फुलणारी हिरव्याच रंगाची फुले कदाचित कीटकांना दिसत नसावीत, म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी हा इतका घमघमाटी सुगंध येत असावा। म्हणूनच सप्तपर्णीला शरदाच्या आगमनाचा वृक्ष असंही म्हणतात। पानांच्या रचनेमुळे सप्तपर्णीचे झाड सर्वांच्या परिचयाचे असेलच, तरी थोडं डिटेल पाहू। सातवींचे झाड सरळ वाढणारे असते। ते 40 ते 60 फुटापर्यंत उंच वाढू शकते। खोडाची साल खरबरीत आणि करडी असते, तसंच चवीला ती कडवट तुरट असते। ही साल आणि पाने विविध रोग आणि व्याधी बऱ्या करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारात वापरली जातात। सातवींची साल, पाने, मुळ्या आणि चीक सगळंच औषधोपयोगी आहे। आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णीच्या खोडाची साल वापरली जाते। मलेरिया या खोडाच्या सालीपासूनच बरा होत असल्याने याला इंडियन सिंकोना असंही म्हणतात। सप्तपर्णीच्या खोडाची साल जुलाब, फीट, अस्थमा, त्वचाविकार, सर्पदंश इत्यादीसाठी वापरली जाते। दातदुखी, सांधेदुखी, मधुमेह यावर आणि विषाणू प्रतिबंधक म्हणून वापरली जाते। याच्या लाकडाचा उपयोग पेपर निर्मितीसाठी, खोकी बनवण्यासाठी, पेन्सिल, आगपेटीच्या काड्या तसेच शाळेत पाट्या बनवण्यासाठी केला जातो। खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो। वृक्षाची साल कुष्ठरोग आणि यकृत विकारावर तसेच भूक वाढवण्यासाठी वापरतात। पाने साधी आणि 4 ते 7 पर्यंत झुपक्याने येतात। ती आंब्याच्या पानासारखी गर्द हिरवी आणि मागील बाजूस पांढरट असतात। जखम लवकर बरी होण्यासाठी पाने जखमेवर बांधतात। तसेच त्वचा रोगावर सुद्धा सप्तपर्णीच्या चिकाचा उपयोग केला जातो। हे आहेत सप्तपर्णीच्या पानाचे उपयोग। आता पुढचा मुद्दा, बरेच जण सातवीन हा वृक्ष विदेशी आहे
असा गैरसमज पसरवत आहेत. मी काही उदाहरणे सांगते, मग तुमच्या लक्षात येईल की हा शुद्ध देशी वृक्ष आहे. पहिली गोष्ट, या झाडाला पश्चिम बंगालचा राज्यवृक्ष मानलं गेलंय आणि राज्यवृक्षाचा दर्जा त्याच झाडांना दिला जातो जे ओरिजिनली देशी असतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांना सप्तपर्णी वृक्षाखाली नियमित ध्यान साधना केल्यामुळे ज्ञानप्राप्ती झाली होती असं मानलं जातं. सुरुवातीला शांतिनिकेतन विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या झाडाची फांदी देत असत. तसेच पदवीधरांनाही पदवीसोबत या झाडाची फांदी देण्याची पद्धत शांतिनिकेतन विद्यापीठाचे संस्थापक कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केली होती. रामायण, महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, बृहत्संहिता या ग्रंथात सप्तपर्णीचा उल्लेख आढळतो. चरक आणि सुश्रुत संहिता तसेच वाग्भट्ट यांच्या ग्रंथातही सप्तपर्णीच्या औषधी गुणधर्मांचं वर्णन केलं आहे. यावरूनच हे स्पष्ट होतंय की सप्तपर्णी हा मुळातच भारतीय वृक्ष आहे. कोकणात आजही दिवाळीच्या वेळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर फराळाआधी सप्तपर्णीचा काढा पिण्याची प्रथा आहे. तसंच काही ठिकाणी लहान बाळांना दृष्ट लागू नये म्हणून सप्तपदीच्या फांद्या घरात लटकवून ठेवण्याची पद्धत आहे. आतापर्यंत आपण याचे बरेच उपयोग पाहिले. हा अगदीच बिनकामी वृक्ष नाही हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. पण मग हा वृक्ष भारतीय असूनही तोडून टाकण्याची मागणी वारंवार का केली जाते? किंवा आतापर्यंत याची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड का केली गेली आहे? याचं सगळ्यात पहिलं कारण आहे याचा अतितीव्र सुगंध आणि त्यातूनच पसरवले गेलेले सप्तपर्णीबद्दलचे गैरसमज. हे गैरसमज कोणते आहेत ते आधी आपण बघूया. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सप्तपर्णीला फुले येतात. ती फांद्यांच्या शेंड्याला पांढऱ्या किंवा किंचित हिरवट पांढऱ्या रंगाची असतात. ती द्विलिंगी आणि संख्येने भरपूर असतात. झाड फुलांनी इतके बहरून जाते की अक्षरशः पाणीही दिसत नाहीत. फुले रातराणीसारखी सुवासिक परंतु उग्र असतात. काहींना हा दुर्गंध वाटू शकतो. सप्तपर्णीच्या परिसरातील लोकांना श्वसनाचे विकार होतात. घसादुखी, डोकेदुखी, खोकला, मळमळ, उलटी होऊ शकते. दम्याचा त्रास असणाऱ्यांना हा त्रास जरा जास्त जाणवतो, इतरांना कदाचित नाही. थोड्या लोकांना हा त्रास होतो तर तो होतोच हे मान्य करायला हवं. तो गंध त्रासदायक, अगदी नकोसा असू शकतो हे मान्य आहे. पण म्हणून हे वृक्ष तोडून टाकावेत असं म्हणणं जरा अतिरेकी होईल. त्यावर काही उपाय करता येतील का हे पाहूया. सप्तपर्णी हा विदेशी वृक्ष आहे आणि हा विषारी वायू वातावरणात सोडतो. याच्यामुळे कॅन्सर, अल्सर वगैरे विकार होतात असेही गैरसमज पसरवले जातात. तिसरी अफवा, या वृक्षावर पक्षी आसरा घेत नाहीत, घरटी बांधत नाहीत आणि अर्थातच ते बिलकुल खरं नाही. कित्येकदा फुलपाखरे आणि पक्ष्यांनीही घरटी केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. वृक्ष फुलोऱ्यावर असताना असंख्य मधमाशा आणि अनेक कीटक या फुलांवर घोंगावत असतात. या व्हिडिओमध्ये ते कितपत दिसतील माहीत नाही, पण मी स्वतः यावर मधमाशा आणि फुलपाखरे भिरभिरताना पाहिलं आहे. सातवींच्या झाडातून विषारी वायू उत्सर्जित होतात आणि त्यामुळे पचनसंस्थेचे विकार जडतात असाही समज पसरवला जातो. तज्ज्ञांच्या मते हे वृक्ष कोणतेही विषारी वायू वातावरणात सोडत नाहीत. इतर झाडांप्रमाणेच दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईडच सोडतात हे ध्यानात घ्यावे. अतितीव्र गंध म्हणजे विषारी वायू नव्हे. मात्र या वृक्षाच्या चिकात कडू विषारी अल्कलॉइड्स असतात. त्यामुळेच या झाडाला जनावरे तोंड लावत नाहीत. म्हणूनच या झाडाला डेव्हिल्स ट्री म्हणजेच सैतानाचे झाड असं इंग्रजी नाव देण्यात आलं आहे. या फुलांच्या उग्र वासामुळे श्वसनाचे आजार किंवा इतर ॲलर्जी होते याला कोणताही पुरावा नाही. खरे तर सप्तपर्णीला फुले लागण्याचा काळ म्हणजे ऋतुबदलाचा काळ. पावसाळा संपून थंडी सुरू होते. हे वातावरणच असं असतं की सर्दी, खोकला
यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे सप्तपर्णीलाच दोष देण्यात काय अर्थ. गंमत म्हणजे पूर्वीच्या काळी लोक या सर्दी खोकल्यावर सप्तपर्णीचाच काढा घेत असत. म्हणजे बघा. 20-25 वर्षापूर्वी एका रिपोर्टमध्ये 70हून अधिक वृक्षांच्या परागणामुळे अशी ॲलर्जी होऊ शकते हे नमूद केलं होतं. आणि त्यामध्ये कडुनिंब आणि पपई अशा इतर झाडांचाही उल्लेख होता अशी माहिती माझ्या वाचनात आली आहे. सप्तपर्णीच्या वासाची काहींना ॲलर्जी असते ते आधी सांगितलंच आहे, परंतु हा त्रास फक्त काही लोकांनाच होतो, सरसकट सगळ्यांना नाही होत. तर यावर काय उपाय करता येतील ते बघूया. ज्यांना सप्तपर्णीच्या वासाचा त्रास होतो त्यांनी व दमा असलेल्या रुग्णांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. झाड फुलोऱ्यावर असताना त्याच्या जवळ जाऊ नये. जास्त वेळ त्या झाडाखाली किंवा आसपास थांबू नये. तोंडाला मास्क बांधावा. हा बहर काही दिवसांसाठीच असतो, जास्तीत जास्त 1 महिनाभर. 1 महिनाभरच आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी झाड तोडण्याचीच गरज आहे असं तर काही नाही. सप्तपर्णीच्या फुलांमध्ये व्होलाटाईल ऑइल असते. त्या तेलाचे वाफेत रूपांतर होऊन ते वातावरणात मिसळते आणि त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. त्यातल्या रासायनिक घटकांची काही व्यक्तींना ॲलर्जी असते, परंतु त्यामुळे माणसाचा मृत्यू झाला आहे असा कोणताही पुरावा आत्तापर्यंत मिळालेला नाही. विचारात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या काही थोड्या लोकांना याचा त्रास होतो तो केवळ याच्या अतितीव्र सुगंधाचा. याशिवाय झाडाची दुसरी कोणतीही गोष्ट त्रासदायक नाही. याचे परागकण हवेत मिसळत नाहीत, वाऱ्यामुळे ते इतरत्र पसरत नाहीत. तसंच याचे परागकण ॲलर्जिक नाहीत अशीही माहिती माझ्या वाचनात आली. करता येण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे इथून पुढे झाडे लावताना माणसांच्या दाट वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावू नयेत. तसंच रस्त्याच्या दुतर्फा लावताना सुद्धा सरसकट सप्तपर्णीची झाडे न लावता 2 झाडांमधील अंतराचा विचार केला जावा. फुलांचा बहर 1-2 महिने असतो. फुले गळून पडल्यावर वीतभर लांब बारीक शेंगा जोडीने झाडावर लटकू लागतात. काही दिवसांनी या शेंगा मोठ्या होऊन वाळून फुटतात आणि त्यातील पांढरे धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात आणि अशा प्रकारे सप्तपर्णीचा बीजप्रसार होतो. तर मंडळी, पर्यावरण तज्ज्ञ आणि वनस्पती अभ्यासक यांच्या वतीने सांगणे एवढेच की या वृक्षाबद्दलचे गैरसमज पसरवणे थांबवूया. वर्षभर सावली देणाऱ्या या वृक्षाला ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात येणाऱ्या फुलाचा तीव्र गंध काहींना तो सहन होत नाही हे खरं आहे, पण त्यावरील उपायाची आपण चर्चा केलीच आहे. मग या आयुर्वेदिकदृष्ट्या उपयोगी असलेल्या अस्सल भारतीय वृक्षापासून 1-2 महिने सांभाळून राहायचं की त्यावर कुऱ्हाड चालवायची हे तुम्हीच ठरवा. धन्यवाद.